विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण मॅट्रायसिसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसमध्ये रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड, त्या दोन्ही मेथडची मी एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्या टाईपचे एक्झाम्पल्सही तुम्ही सॉल्व्ह केलेले असाल. आज या ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसमध्येच वर्ड प्रॉब्लेम काही सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. त्यापैकी एक दोन एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत आणि आज मॅट्रायसिस हा टॉपिक आपला संपेल. तर यामध्ये वर्ड प्रॉब्लेम जो दिलेला आहे तो वर्ड प्रॉब्लेम बघा कसा आहे. द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 and add it to second number, we get 11. By adding first and third number, we get number which is double the second number. Use this information and find the system of linear equations. Find three numbers using matrices. या पद्धतीने हा वर्ड प्रॉब्लेम आहे. ह्या वर्ड प्रॉब्लेमचं आपण पहिल्यांदा मॅथमॅटिकल फॉर्मेशन म्हणजे तीन इक्वेशन्स पहिल्यांदा तयार करू आणि तीन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करा किंवा इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करा. इन्व्हर्जन मेथड ही लेंदी आहे, रिडक्शन मेथड ही कमी स्टेप मध्ये होते. त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्ही लक्षात ठेवा बोर्ड एक्झाम मध्ये रिडक्शन मेथड यूज करा, मॅक्सिमम रिडक्शन मेथड यूज करा. आता इथे जे थ्री नंबर्स तुम्हाला काढायला सांगितले ते थ्री नंबर्स आपण एक्स वाय आणि झेड घेऊ. लेट द थ्री नंबर्स बी x, y and z respectively. आता पहिली कंडिशन काय आहे बघा. द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. therefore from given conditions बघा द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6 म्हणजे काय ना x plus y plus z is equal to 6. हे पहिले इक्वेशन आलं. सेकंड कंडिशन काय बघा. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 म्हणजे काय होणार 3z and add it to second number, that is 3z plus y, we get 11. And write this like that. y plus 3z is equal to 11. म्हणजे तिसऱ्या नंबरला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड नंबर मध्ये आपण ऍड केलं तर काय मिळतं 11 मिळतं. आणि तिसरी कंडिशन काय बघा. by adding first and third number म्हणजे काय होणार x plus z, we get a number which is double the second number, that is 2y. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड नंबरची आपण ऍडिशन घेतलं x plus z तर सेकंड नंबरची डबल मिळते 2y, that is हे इक्वेशन आपल्याला असं मिळेल x minus 2y plus z is equal to 0. म्हणजे ही जी टर्म आहे ती या साइडला ट्रान्सफर करा म्हणजे सगळ्या x y z च्या टर्म LHS ला मिळतील आणि कॉन्स्टंट टर्म ह्या काय मिळतात RHS ला मिळतात. की या पद्धतीने पहिल्यांदा इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे फॉर्म करायचं आहे आणि तीन इक्वेशन फॉर्म केल्यानंतर आपल्याला रिडक्शन मेथड और इन्व्हर्जन मेथड. आता या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कुठेही इन्व्हर्जन मेथड रिडक्शन मेथडचा उल्लेख दिलेला नाही, तेव्हा तुम्ही एनी मेथडने सॉल्व्ह करू शकता. मग आपण हे रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करू. therefore these equations can be written in matrix form. ax is equal to b. a मॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे कोएफिशिएंट मॅट्रिक्स. पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 1 1 फर्स्ट रो, सेकंड इक्वेशनचे कोएफिशिएंट 0 1 3 x टर्म ऍब्सेंट आहे आणि थर्ड इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 -2 1. हा x मॅट्रिक्स हा व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z आणि राइट साइडला कॉन्स्टंट मॅट्रिक्स वी गेट 6 11 0. 6 11 0. बघा हा मॅट्रिक्स फॉर्म त्याला 1 मार्क असतो, फॉर्मेशनला 1 मार्क आणि सॉल्व्ह केलं की तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. आता रिडक्शन मेथड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं कोणतेही तीन एलिमेंट झिरो करायचे, 2 फ्रॉम वन रो अँड 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. मग आपण इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकतो, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येत नाही कारण आरएचएस मध्ये एकच कॉलम आहे.
तेव्हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर आपण केला म्हणजे बिलो द डायगोनल अँड एलिमेंट 0 1 0 0 0 वी गेट रिडक्शन मेथड. त्या हा ऑलरेडी एलिमेंट 0 आहे. आता हा 0 करण्यासाठी r3 r1 करा. मी ट्रान्सफॉर्मेशन लिहितो बाय r3 changes to r3 r1. therefore we get पहिले दोन रो आहेत तसे राहणार 1 1 1 0 1 3 1 minus 1 0 minus 2 minus 1 minus 3 आणि 1 minus 1 0 into x y z is equal to राइट साइडला हेच करस्पॉन्डिंग ट्रान्सफॉर्मेशन यूज करा 6 11 0 minus 6 minus 6. आता इथे बघा हा एलिमेंट 0 करण्याची गरज नाही कारण तुम्हाला काय सांगितलं 2 from 1 row and 1 from remaining 2 rows. आता हा 0 करण्यासाठी आणखी एक जर स्टेप लिहिला तरी हे करेक्ट येतं. याची तिप्पट याच्यामध्ये ऍड केला तरी चालतं. हा बदलेल. मात्र तुम्हाला मी काय सांगितलं अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर पाहिजे तसं नाही. 2 एलिमेंट फ्रॉम 1 रो एनी 1 रो अँड 1 एलिमेंट फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. मग आता आपण हे डायरेक्ट प्रॉडक्ट घेऊ. याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. LHS मध्ये दोन मॅट्रिसेसचा प्रॉडक्ट येणार x y z y 3z आणि -3y इज इक्वल टू RHS मध्ये 6 11 6. बघा हा 3/1 मॅट्रिक्स हा 3/1 मॅट्रिक्स. सिन्स these matrices are equal we get three equations. x plus y plus z is equal to 6, y plus 3z is equal to 11, minus 3y is equal to -6. हे इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून आपल्याला डायरेक्ट एक व्हॅल्यू मिळते y is equal to 2. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये आपण घालू. मी इथे लिहितो पुटिंग y is equal to 2 in equation 2 we get 2 plus 3z is equal to 11. therefore 3z is equal to 9, z is equal to 3. आता या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये घाला. पुटिंग y is equal to 2, z is equal to 3 in equation 1 we get x plus 2 plus 3 is equal to 6, 6 minus 5 1 meter. We get the values of x, y and z are like that. X is equal to 1, y is equal to 2, z is equal to 3. Therefore the required numbers are three numbers are 1 2 3 respectively. बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. आता आणखी एक एक्झाम्पल आपण सॉल्व करू. सेकंड वर्ड प्रॉब्लेम इज लाइक दैट. द कॉस्ट ऑफ 2 बुक्स and 6 notebooks is ₹34. म्हणजे 2 पुस्तकं आणि 6 वह्यांची किंमत किती आहे 34 रुपीज आहे. and the cost of 3 books and 4 notebook is ₹31. using matrices find the cost of 1 book and 1 notebook. म्हणजे एक बुक आणि एक नोटबुक ची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता आपण इथे पहिल्यांदा काय करू कॉस्ट ऑफ 1 बुक ₹x घेऊ आणि कॉस्ट ऑफ 1 notebook ₹y घेऊ. लेट द कॉस्ट ऑफ 1 book is ₹x and that of 1 notebook is ₹y. बघा एका बुकची किंमत आपण x रुपये घेतलं आणि एका नोटबुकची किंमत आपण y रुपये घेतलं. आता फ्रॉम गिवन कंडिशन therefore
from given condition. काय येणार बघा, एका बुकची किंमत x रुपये आहे, दोन बुकची किंमत ना 2x प्लस एका नोटबुकची किंमत आपण y रुपीस घेतलेली आहे, 6 नोटबुकची किती होणार 6y म्हणजे 2x + 6y 34, 2x + 3y 34. आणि याच पद्धतीनं सेकंड इक्वेशन काय येणार बघा, 3x + 4y = 31, 3x + 4y = 31. बघा हे मॅट्रिक्स तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिळालं. आता हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून आपण रिडक्शन मेथड ना सॉल्व करू. these equations can be written in matrix form. Ax is equal to b. A matrix coefficient matrix 2 3 3 4. X matrix हा व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स 34 31. आता 2x2 मॅट्रिक्स असल्यानंतर फक्त एकच एलिमेंट अपर ट्रायंगुलर म्हणजे काय होणार आहे, ही डायगोनल लाईन, हा एकच एलिमेंट झिरो केला रिडक्शन मेथड होतं, हे लक्षात घ्या. तेव्हा आता हा एलिमेंट झिरो करण्यासाठी 2 च्या मल्टिपल 3 येत नाही, म्हणजे 2 च्या पटीमध्ये तुम्हाला 3 मिळत नाही. मग काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन मी लिहितो, लक्षात येतं का बघा, r2 चेंजेस टू r2 minus 3/2 टाइम्स r1. म्हणजे याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 ने डिवाइड करा आणि 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 3/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे बघा, 2 ला 2 कॅन्सल होणार आणि 3 होणार न्यूमरेटर मध्ये, म्हणजे 3 - 3 तुम्हाला हा एलिमेंट काय मिळतो, 0 मिळतो. आता यामध्ये या इक्वेशन मध्ये 6 नोटबुक आहे, त्यामुळे मी इथं 6 लिहितो, इथं 6 येणार. आता या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर काय काय येणार बघा, पहिला रो आहे तसा 2 6 3, याला 2 ने डिवाइड केलं 2 कॅन्सल आणि 3 ने मल्टिप्लाय करा 3 3 - 3 0 येतं. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येणार 3, कारण 6/2 3 आणि 3 ने मल्टिप्लाय करा 9, म्हणजे 4 - 9 काय मिळणार -5. हा मॅट्रिक्स आहे तसा ठेवा x y, राइट साइडला हेच करस्पॉन्डिंग ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. त्याला 2 ने डिवाइड केला की 17 मिळतं, मल्टिप्लाइड बाय 3 51 31 - 51 -20. बघा आता प्रॉडक्ट घ्या, therefore 2x + 6y आणि -5y is equal to right side 34 - 20. Since these matrices are equal, we get 2x + 6y is equal to 34, equation 1, आणि -5y is equal to -20, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 4. यावरून इक्वेशन 1 वरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. 2x + 24 is equal to 34, 6 × 4 24. we get 2x is equal to, इकडे मायनस करा 10, x ची व्हॅल्यू मिळते 5. therefore the cost of one book is ₹5 and one notebook is ₹4. therefore the cost of one book is ₹5 and that of one notebook
इज ₹4. आता व्हॅल्यू बरोबर आहेत ते थोडे टॅली करून बघा. 10 प्लस 24 34, 15 प्लस 16 31. म्हणजे आपला आन्सर काढलेला करेक्ट आहे. आता इथे कॉस्ट आहे. तुमची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर किती प्रॉब्लेम होईल बघा. समजा ही व्हॅल्यू जर तुम्ही 1 -5 काढला, द कॉस्ट ऑफ वन बुक इज ₹-5. हे आन्सर येऊ शकत नाही. त्यामुळे आलेला आन्सर हे मॅट्रायसिस मध्ये कोणतेही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, टॅली करून बघू शकता. हा सेकंड वर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला. आता यापेक्षा एक वेगळं एक्झाम्पल मी देतो, म्हणजे हा पार्ट संपेल. यामध्ये बघा, याचं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही तरी मी एक्झाम्पल तुम्हाला हे देतोय. इफ A is equal to 1 3 2 1, find show that A square minus 2A plus 3I is equal to 0. Also find A inverse. बघा, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. Also find A inverse. आता इथपर्यंतचा प्रॉब्लेम आपण 11th मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. मॅट्रिक्स A दिलेला आहे आणि शो दॅट A square minus 2A plus 3I is equal to 0. Also find A inverse हा तुम्हाला 12th मध्ये सब क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहिल्यांदा हा मेन क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल, A इन्व्हर्स फाइंड आउट करता येईल. ते सॉल्व्ह करा. गिवन A मॅट्रिक्स 1 3 2 1, A स्क्वेअर आपण फाइंड आउट करू. A स्क्वेअर म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करायचा नाही, त्याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा. 1 3 2 1 into 1 3 2 1. आता या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट आपण घेऊ. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 plus 6, फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 plus 3, सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 plus 2, सेकंड रो सेकंड कॉलम 6 plus 1. तर ही ऍडिशन म्हणजे A स्क्वेअर मिळेल आपल्याला. A स्क्वेअर 7 6 4 7. Therefore आपण A स्क्वेअर minus 2A plus 3I ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. A स्क्वेअर 7 6 4 7 minus 2 into A matrix 1 3 2 1, त्यानंतर 3I मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला 3 0 0 3, म्हणजे युनिट मॅट्रिक्सला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 0 0 3. आता इथं 7 6 4 7, 2 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. 2 6 4 2 प्लस 3 0 0 3. आता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेत असताना दोन मॅट्रिसेस आपण कशी घेतो, ऑर्डर सेम पाहिजे. इथं तिघांची ऑर्डर सेम आहे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतो. त्याप्रमाणे बघा 7 - 2 5 आणि 5 - 3, त्याच्यामध्ये 6 + 1 7, हा 2 3 आहे. परत आपण चेक करू कारण हा एलिमेंट तुम्हाला 0 मिळाला पाहिजे. चेक करू आपण. A 1 3 2 1 आहे दिलेला मॅट्रिक्स. एक्झाम्पल आपण चेक करू. A 1 3 2 1, A स्क्वेअर minus 2A plus 3I. ऑल्सो फाइंड A इन्व्हर्स तुम्हाला विचारलेलं आहे.
मग यामध्ये बघा a स्क्वेअर मी परत चेक करतो 1 3 2 1 1 3 2 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 प्लस 6 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 प्लस 3 सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 प्लस 2 सेकंड रो second column second row first column 2 plus 2 second row second column 6 plus 1 7 म्हणजे इथं 7 6 आणि 4 7 मिळाला a square minus 2a plus 3 a square minus 2 into 1 3 2 1 आणि हा 3 आहे 3 0 0 3 मग आता इथे बघा 7 minus 2 5 मिळतं पण 5 minus 3 हे येत नाही इथं 4 minus 4 0 हे बरोबर आहे 7 minus 2 5 म्हणजे इथं एक्झाम्पल मध्ये मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक इथं मी 5 घेतो आणि 5i म्हणजे हा एलिमेंट तुम्हाला काय मिळतो 5 0 0 5 हा आता हे करेक्ट होईल ते प्रिंटिंग मिस्टेक आहे ते करेक्शन करून घ्या हा आता इथे बघा 7 minus 2 5 7 minus 2 5 आणि 5 minus 5 0 हे साइन मी बदलतो मायनस असे एक्झाम मध्ये मिस्टेक नसणार आहे आणि ही व्हॅल्यू 0 4 minus 6 minus 6 0 0 minus 0 0 येतं इथं 4 minus 4 0 परत हे 0 येणार 7 minus 2 5 5 minus 5 0 मिळतं म्हणजे हा एलिमेंट तुम्हाला काय मिळतो 0 0 0 0 एक्झाम्पल मध्ये ही करेक्शन करतो दोन करेक्शन आपण केल्या कारण प्रिंटिंग मिस्टेक दिलेली आहे त्यामुळे -5 असेल तर त्याचा आन्सर येतो देयरफॉर a स्क्वेअर minus 2a minus 5y is equal to 0 हे आपण प्रूव्ह केलं आता आपल्याला a इन्व्हर्स काढत असताना तुम्ही ऍडजॉइंट मेथड रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं नाही लक्षात घ्या फाइंड आउट केला तरी चालतं पण एक लक्षात ठेवा बोर्ड एक्झाम मध्ये एक्झामिनरना मॉडरेटरना काय अपेक्षित असतं किंवा बोर्डाची अपेक्षा काय असते की ज्या वेळेला मेन क्वेश्चन असतो आणि त्याच्याबरोबर सब क्वेश्चन विचारलेला असतो त्याला सब क्वेश्चन हा मेन क्वेश्चनच्या आधारे तुम्हाला तो सॉल्व त्याचा यूज करून आपल्याला तो सॉल्व करायचा आहे हेन्स फाइंड किंवा आल्सो फाइंड असे जे असतात त्याला पहिला जो तुम्हाला मेन क्वेश्चन दिलेला आहे त्याचा यूज करून तुम्ही काय करा सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करा तरच ते ग्राह्य धरलं जातं नसेल तर टॉप केस साठी मार्क्स कट होतात ते लक्षात घ्या त्यामुळे इथं दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला a इन्व्हर्स कसा फाइंड आउट करता येतो की या इक्वेशनला म्हणजे जे इक्वेशन आहे सिन्स a स्क्वेअर minus 2a minus 5y is equal to 0 हे आपण प्रूव्ह केलं आता याचा यूज करून आपण a इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा या इक्वेशनला a इन्व्हर्स न प्री मल्टिप्लाय करा मी असं लिहितो प्री मल्टिप्लाइंग बाय a इन्व्हर्स a इन्व्हर्स जर आपण मल्टिप्लाय केलं तर a इन्व्हर्स into a स्क्वेअर minus 2 into a inverse into a minus 5 a inverse into I is equal to a inverse into 0 तो नल मैट्रिक्स है a inverse into a square a मिळतो 2 a inverse into a by definition यूनिट मैट्रिक्स येतो minus 5 a inverse into यूनिट मैट्रिक्स a inverse मिळणार आणि राइट साइड 0 आपल्याला a inverse फाइंड आउट करायचा आहे मी इथं या साइडला ट्रान्सफर करतो म्हणजे लिहित असताना मी इथं लिहितो 5a inverse is equal to a minus 2i आता a मॅट्रिक्स हा 1 3 2 1 आणि minus 2i मॅट्रिक्स 2 0 0 2 आता या दोन मॅट्रिक्सचे सबट्रॅक्शन बघा 1 minus 2 minus 1 3 minus 0 3 2 minus 0 2 1 minus 2 minus 1 आता 5a इन्व्हर्स हा मॅट्रिक्स मिळाला याच्यावर आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करता येईल मी इथे लिहितो देयरफॉर a इन्व्हर्स इज इक्वल टू 1/5 minus 1 3 2 minus 1 आता 2/2 मॅट्रिक्स आहे इन्व्हर्स आपण डायरेक्ट ओरली फाइंड आउट करता येतो तो चेक करता येतो डायगोनल एलिमेंट इंटरचेंज आणि नॉन डायगोनल एलिमेंटचा साइन बदला आणि 1 डिटर्मिनंट ऑफ a न मल्टिप्लाय करायचं आता डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू किती येते बघा 1 -6 -5 येते यातून जर तुम्ही मायनस साइन कॉमन घेतला की 1/-5 होतं क्लियर
डायगोनल एलिमेंट इंटरचेंज 1 1, नॉन डायगोनलचं साइन बदलणार -3 मायनस साइन कॉमन घेतल्यानंतर, म्हणजे आपण 2x2 मॅट्रिक्सचा इनवर्स डायरेक्ट आपण टॅली करून बघू शकतो. या पद्धतीने एक वेगळं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. अशा पद्धतीने बघा मॅट्रायसिस मध्ये आपण काय काय बघितलं की पहिल्यांदा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि इन्व्हर्जन मेथड अशा दोन मेन मेथड बघितल्या. त्याच्यामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असे दोन सब बघितले. त्यानंतर इन्व्हर्जन मेथड हा पहिला पार्ट झाला. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस बघितलं. ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मध्ये आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मॅट्रिक्स मेथड आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन मेथड दिलेले आहेत, एक रिडक्शन मेथड आणि एक इन्व्हर्जन मेथड. आणि त्यानंतर हे रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथडच्या एक्झाम्पल नंतर आपण काही वर्ड प्रॉब्लेम्स बघितले आणि वर्ड प्रॉब्लेमचं फॉर्मेशन आपण सिस्टम ऑफ इक्वेशन मध्ये करून घेतला तर मॅट्रिक्स मेथड आपण ते सॉल्व्ह करू शकतो. इथं प्रॉपर तुम्ही काय यूज करा, रिडक्शन मेथड यूज करा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, कारण इन्व्हर्जन मेथड मध्ये इन्व्हर्स काढून परत मॅट्रिक्स इक्वेशनला तुम्हाला ए इन्व्हर्स न मल्टिप्लाय करावं लागतं. त्यामुळं या टोटल मॅट्रायसिस मध्ये हा अभ्यास करत असताना किंवा हे शिकत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की टोटल टॉपिक हा कॅल्क्युलेशन ओरिएंटेड आहे आणि एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि इन्व्हर्स कसा फाइंड आउट, म्हणजे ऍडजॉइंट मेथड इन्व्हर्स फाइंड आउट करणं, ह्या तीनच बेसिक गोष्टीवरती हा टॉपिक डिपेंड आहे. याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला याचे एक्झाम्पल्स अचूक कॅल्क्युलेशन करता येणार आहेत. आणि प्रत्येक कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला बोर्डाला विचारलं, सीईटीला विचारलं तर ते आपण आन्सर करेक्ट आहे की नाही ते टॅली करून बघू शकणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय सोपा असणारा टॉपिक आपण आज कंप्लीट करतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही याचे सीईटी ओरिएंटेड मी तुम्हाला सिनॉप्सिस काही वेगळे पॉइंट्स लिहून देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही सीईटीचे पण काही एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. टेक्स्टबुक मध्ये पण प्रत्येक टॉपिक नंतर काही एमसीक्यू बोर्डानं दिलेले तेही तुम्ही सॉल्व्ह करा. सीईटी ओरिएंटेड काही मी पॉइंट्स दिल्यानंतर मग आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, लक्षात घ्या. थँक्यू.